राज्यातील प्राथमिक शिक्षण सध्या बिकट अवस्थेत सापडलं। एकीकडे 9,269 शाळा, अवघ्या एक शिक्षकी म्हणजे फक्त एकच शिक्षक आहेत तिथे अशा भरोशावर सुरू आहेत, तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या BLO मोहिमेसाठी तब्बल 45,000हून अधिक शिक्षकांना कर्तव्यावर लावण्यात आलंय। त्यामुळे राज्यातील 1,79,104 विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अध्यापनाचा खेळखंडोबा सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अध्यापनाचा हा असा नुकसान त्यांचं होत असताना एक शिक्षकी शाळांमध्ये नियमित शिक्षक BLO ड्युटीवर असताना विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून स्थानिक पातळीवर कंत्राटी शिक्षक किंवा शेजारच्या शाळा समूहातील शिक्षकांची पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत। शिक्षकांना ही कामं शालेय वेळेवर परिणाम होणार नाही अशा पद्धतीने करण्याच्या सूचना आहेत। निकेश आपल्याला माहिती देत आहेत। निकेश, मुळात एक शिक्षकी शाळा शिक्षकांची कमतरता, त्यात परत सांगण्यात आलेले की शिक्षणावर परिणाम न होऊ देता त्यांना या निवडणुकीचंही कामाच्या बाबतीत काम करायचं आहे। एकाच वेळी कसं शक्य होणार? शिक्षक संघटना या बाबतीत काय म्हणतात? नक्कीच राज्यात जर पाहिलं तर 9,001 शिक्षकी शाळा ज्या आहेत त्या सुरू आहेत। त्यामुळे जे शिक्षक जे आहेत ते निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त आहेत आणि त्याचा परिणाम कुठेतरी विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावरती होताना आपल्याला पाहायला मिळतो। राज्यातल्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकांच्या कामामध्ये हे सर्व शिक्षक जे आहेत ते व्यस्त झालेले आपल्याला पाहायला मिळेल। शिक्षकांनी या अगोदर अनेकदा आवाज उचललेला आहे। एकीकडे शालेय शिक्षणाचा भार आमच्यावरती आहे आणि त्यातच आमच्यावरती मतदानाचं जे काही कामं, प्रक्रियेची जी काही कामं आमच्यावरती लादली जातात ती कुठेतरी कमी करावी आणि यासाठी दुसऱ्यांना नमूद करावं असं देखील या शिक्षकांच्या वतीने अनेक वेळा सांगण्यात आलेलं। मात्र हा भार जो आहे तो आता वाढतच चाललाय। त्यामुळे एकीकडे 9,269 शाळा फक्त एक शिक्षकी भरोशावर सुरू आहेत आणि त्यामुळे BLOचं जे काय मतदान यादीचं पुनर्निरीक्षण मोहिमेचं जे काम आहे तब्बल 75,000हून अधिक शिक्षक जे आहेत ते या संपूर्ण कामामध्ये व्यस्त झाले। त्यामुळे राज्यातील 1,79,104 नक्कीच निकेश, त्यामुळे शिक्षकांच्या या मागण्यांकडे आणि या समस्येकडे सरकारचं लक्ष झालं अशी अपेक्षा आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।